नमस्कार शेतकरी बंधूंनो, जमिनीची सुपीकता आणि उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी हिरवळीची खतं ही अत्यंत महत्त्वाची आहेत. हिरवळीच्या खतांचे प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे शेतात लागवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खतं. ज्या शेतात हिरवळीचं खत वापरायचं आहे त्याच ठिकाणी सलग आणि एखाद्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून हिरवळीच्या पिकांची पेरणी केली जाते. वाढ झाल्यावर पीक फुलोऱ्यात येण्याआधी नांगराच्या साह्याने ते जमिनीत गाडलं जातं. उदाहरणार्थ ताक, धैंचा, आंबाडी, बोरू, चवळी. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे हिरव्या कोवळ्या पानांचं हिरवळीचं खत. पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणाऱ्या या वनस्पतींची कोवळी हिरवी पानं आणि फांद्या गोळा करून शेतात टाकल्या जातात. शेताच्या बांधावर हिरवळीच्या झाडांची लागवड करून त्याचा पाला किंवा फांद्या शेतात पसरवून नांगरणीच्या अथवा चिखलणीच्या वेळी मातीत मिसळल्या जातात. यामध्ये शेवरी, गिरीपुष्प, सुभाभूळ, करंज, टाकळा यांचा समावेश होतो. हिरवळीच्या खतांमुळे खूप फायदे होतात. पहिला फायदा म्हणजे जमिनीत नत्र स्थिरावतं. शेंगवर्गीय पिकं हवेतून नत्र शोषून जमिनीत देतात. त्यानंतर हिरवळीचं पीक मातीमध्ये नांगरल्यावर कुजतं आणि मृदेला सेंद्रिय पदार्थ मिळतो. यामुळे मृदेत सूक्ष्मजीवांची वाढ होते आणि सुपीकता वाढते. हिरवळीच्या खतांमुळे जमिनीची रचना भुसभुशीत होते. त्यामुळे पाण्याचा निचरा आणि धारण क्षमता सुधारते. हिरवळीच्या खतांमुळे जमिनीत जीवाणू आणि बुरशी यासारख्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, जी पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असते. जलद वाढणाऱ्या हिरवळीच्या पिकांमुळे तण वाढू शकत नाहीत, त्यामुळे तणनाशक वापरण्याची गरज कमी होते. हिरवळीचं खत हे स्वस्त आणि सुलभ उपलब्ध पर्याय आहे. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो. हिरवळीच्या खताचा वापर जमिनीचा ऱ्हास रोखतो, जमिनीची गुणवत्ता टिकवतो आणि दीर्घकालीन उत्पादन क्षमता वाढवतो. मंडळी, हिरवळीच्या पिकांची निवड करताना पीक शेंगवर्गीय म्हणजेच द्विदल असावं. पीक हलक्या किंवा मध्यम जमिनीत वाढवण्यायोग्य असावं. पिकाला पाण्याची आवश्यकता कमी असावी. वनस्पतींमध्ये तंतुमय पदार्थांचं प्रमाण कमी असावं, म्हणजे काढल्यानंतर त्याच्या अवशेषांचं लवकर विघटन होईल. हिरवळीचं पीक 1 ते 1.5 महिन्यात फुलोऱ्यात येणारं असावं, म्हणजे पीक गाडून कुजल्यानंतर पुढचं पीक घेता येईल. नत्र स्थिर करण्याची क्षमता जास्त असणं आवश्यक आहे. हिरवळीचं खत हिरवगार, पालेदार असावं, म्हणजे त्यापासून भरपूर हरितद्रव्य मिळेल. पिकांचे खोड, कोवळे आणि लुसलुशीत असावेत. हिरवळीच्या खतांसाठी काही उपयोगी पिकं आहेत. त्यापैकी ताग, तसंच काही द्विदलवर्गीय पिकं ज्यामध्ये चवळी, कुळीद, जंगली इंडिगो आणि तूर यासारख्या पिकांचा समावेश होतो. त्यानंतर धैंचा, गिरीपुष्प. तेव्हा मंडळी, जमीन सुपीक हवी असेल तर आपण हिरवळीच्या खतांचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.